डोंबिवलीतील पेंढारकर महाविद्यालयाच्या शिक्षक आणि माजी विद्यार्थ्यांनी अर्धनग्न आंदोलन केले आहे। महाविद्यालयाच्या प्रशासनाविरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे। महाविद्यालय प्रशासनाकडून पेंढारकर महाविद्यालय विना अनुदानित करण्याचा प्रयत्न सुरू आहे। 12 महाविद्यालयातील शिक्षकांचा प्रशासनाच्या या निर्णयाला विरोध आहे। महाविद्यालय प्रशासन शिक्षकांना काम करू देत नाही, एका वर्गात बसवून ठेवतात, असे यावेळी विद्यार्थी आंदोलकांनी सांगितले आहे। 14 जूनपासून शिक्षक विविध प्रकारे आंदोलन करत आहेत। कल्याण प्रतिनिधी साल आज ही अर्धनग्न होण्याची वेळ प्रशासनाने आमच्यावर आणून ठेवलेली आहे। 2012 पासून डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या विरुद्ध शेकडो पुरावे दिले गेले, शेकडो समित्या नेमल्या गेल्या, शेकडो आदेश झाले, तरी देखील डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळावरती जो वर्धस्त आहे त्याच्यामुळे जी कारवाई त्यांच्यावर होत नाही आहे, त्याच्या निषेधार्थ आम्ही इथे बसलेलो आहोत। शासनाने तर ठरवलं आहे की महाराष्ट्रातील सर्व कॉलेजेस हे विना अनुदानित करायचं आहे। त्याची सुरुवात पेंढारकर कॉलेजमार्फत होत आहे आणि पेंढारकर कॉलेजमार्फत जर हे झालं तर अख्खं महाराष्ट्रातले सगळे विना अनुदानित कॉलेज ह्याचे ग्राउंड्सवरती कोर्टात लढतील आणि महाराष्ट्रातले सगळे अनुदानित कॉलेज हे बंद होतील। आम्ही आज इथे बसण्याचं कारण आहे की शिक्षण विभाग झालं, कुलगुरू झाले, व्हाईस चान्सलर झाले, यांच्या जे डोळ्यावरती जी पट्टी आहे त्या आमच्या अर्धनग्नेच्या अवस्थेत बघून तरी उघडतील का? जे त्यांनी डोळे झाकलेले आहेत त्यांच्या विरोधात आजपर्यंत शेकडो पुरावे दिले गेलेले असले तरी त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही आहे। या कारवाईच्या निषेधार्थ आम्ही इथे अर्धनग्नाच्या अवस्थेत बसलेलो आहे। शासनाने ठरवलं आहे की यांना नागडच करायचं आहे, तर तुम्ही करू नका, त्याची सुरुवात आम्ही करतो, म्हणून आम्ही आज ही सुरुवात केलेली आहे। आपण ईडी आणि सीबीआयच्या गैरवापरामुळे भाजपाला जनतेने बहुमत नाकारले, अशी सनसनीत प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे। अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री असताना त्यांना अटक केली गेली, त्यांना तुरुंगात ठेवले गेले, पण जनतेचा कौल अरविंद केजरीवाल यांच्याकडे होता, म्हणून आजही अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री आहेत। अरविंद केजरीवाल, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, दिल्लीचे आणखी 2-3 मंत्री अनिल देशमुख आणि मी, आम्हाला खोट्या प्रकरणांची उभारणी करून ईडी सीबीआयचा वापर करून अडकवले गेले। खोट्या प्रकरणात गेल्या काही वर्षांमध्ये या देशामध्ये लोकशाहीत एक डोंबाऱ्याचा खेळ सुरू आहे आणि या डोंबाऱ्याच्या खेळात ईडी, सीबीआय आणि पोलीस यांचा वापर केला जातोय, हे जनतेच्या लक्षात आले आणि म्हणून 2024च्या लोकशाहीच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी, अमित शहा यांची हुकुमशाही संपवण्याचा जनादेश झाला। त्यांना जनतेने बहुमत नाकारले, ते ईडी आणि सीबीआय यांच्या गैरवापरामुळे। याच्यापासून ईडी आणि सीबीआय काही बोध घेणार आहे की नाही, असा सवालही यावेळी संजय राऊत यांनी केला। ईडी सीबीआयच्या मदतीने खोट्या प्रकरणात भाजप सरकारने अरविंद केजरीवाल यांना अटक केली गेली। अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचे एकच दोष होता की देशाच्या राजधानीत नरेंद्र मोदी व त्यांच्या पक्षाचा केजरीवाल यांनी वारंवार पराभव केला। आजही केजरीवाल त्यांच्याकडे विधानसभेत संपूर्ण बहुमत आहे। निवडणूक आयुक्त, संपूर्ण घटनात्मक संस्था ज्या पद्धतीने मोदी आणि शहांच्या कठपुतली कळसूत्री बाहुलीप्रमाणे नाचताना दिसत आहेत, त्या विरोधात जनतेने मोदी सरकारला आपला कौल दिला आहे व न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांची अटक कशी बेकायदेशीर होती व त्यांची सुटका केली, ही ईडी, सीबीआय व मोदी सरकारला एक चपराकच असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे। कोयता गँगबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले की कोयता गँगचे सूत्रधार सरकारमध्ये बसले आहेत की काय? या राज्यातील कायदा व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे, कारण सरकार गुंडांच्या हातामध्ये आहे। गुंडांना पोसणाऱ्यांचाच आता सरकार आहे। मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरून निवडणुका लढवण्यासाठी व जिंकण्यासाठी तुरुंगात कसे फोन जातात हे मी सांगितले आहे। गुंडांना कसं बाहेर काढलं जातं आणि त्या गुंडांचा वापर लोकसभा निवडणुकीत नक्कीच झाला आहे। त्यामुळे कोयता गँग आणि त्यांचे सूत्रधार 6व्या मजल्यावर बसले आहेत, अशा प्रतिक्रियाही संजय राऊत यांनी दिल्या आहेत। मुंबई प्रतिनिधी। शरद पवार ने भी एक ट्वीट करके कहा कि कायदा कानून संविधान बाकी की लोकशाही है, इस तरह से क्या कहते हैं? एक तो मुख्यमंत्री है दिल्ली के अरविंद केजरीवाल जी, वो जेल में गए, फिर भी वो मुख्यमंत्री थे। एक सिटिंग चीफ मिनिस्टर को, जिसके पास विधानसभा में पूरा बहुमत
और वो दिल्ली जैसा राज्य सिर्फ वो मोदी जी को बार बार हराता है, पराजित करता है, इसीलिए इन चुनाव के वक्त उन्हें गिरफ्तार कर। कोई एविडेंस नहीं, कोई कागज नहीं, कोई कानून नहीं। अब लगभग 3 महीने केजरीवाल जी जेल में रहे, वो भी पूरा गैर कानूनी। और भी मंत्री तिहाड़ जेल में, आप हेमंत सोरेन जेल में, मुंबई में और महाराष्ट्र में बहुत से ईडी के ऐसी केसेस है, लोग जेल में। केजरीवाल जी छूट गए। मेरी पार्टी शिवसेना उनका स्वागत करती है, उनका अभिनंदन करती है और खास करके दिल्ली के पीएमएलए कोर्ट को धन्यवाद। कोर्ट ने कहा है, एविडेंस कहा है, केजरीवाल जी के खिलाफ 0 एविडेंस, फिर भी ईडी अमित शाह और मोदी जी के कहने पर ये टेररिज्म करती है। उसको आज दिल्ली कोर्ट ने चपराक लगाई। मैं जेल में था, मेरे मामले में चपराक लगाई, अनिल देशमुख जी के मामले में चपराक लगाई। क्या अभी भी ईडी सीबीआई सुधर जाएंगे? इस देश की जनता ने एक मैंडेट दिया है मोदी जी के खिलाफ, मोदी जी के तानाशाही के खिलाफ। मोदी जी और अमित शाह जी ने लोकतंत्र को जिस तरह से खिलौना बनाया, हथियार बनाया, ईडी और सीबीआई को पकड़कर, ईडी बदनाम हो गई। तो क्या ईडी सुधर जाएगी, सीबीआई सुधर जाएगी, इनकम टैक्स सुधर जाएगी, जनता का मैंडेट आप सुधर जाएगी? मैं फिर एक बार केजरीवाल जी का अभिनंदन करूंगा मेरे पार्टी के। अरविंद केजरीवाल यांची सुटका झाली आहे. शरद पवार म्हणतात लोकशाही अजूनही जिवंत आहे, तुम्ही सुद्धा स्वागत करताय. 3 महिन्यापासून आतमध्ये होते, आता त्यांना बाहेर काढलं. तुम्हाला अनिल देशमुखला आणि नवाब मलिकला अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री अजूनही आहेत. त्यांना मुख्यमंत्री असताना अटक, आणखी 2 किंवा 3 मंत्री आहेत, सत्येंद्र जैन आहेत, आणखीन एक मंत्री आहेत, मनीष सिसोदिया आहेत. मुंबई महाराष्ट्रामध्ये काही खोट्या प्रकरणामध्ये काही लोकांना अडकवल्या ईडी आणि सीबीआयने. या सगळ्यांना अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेला चपराक मिळाली. अरविंद केजरीवाल यांच्याकडे विधानसभेत पूर्ण बहुमत आहे, पूर्ण बहुमत. अरविंद केजरीवाल यांचा दोष इतकाच की देशाच्या राजधानीत नरेंद्र मोदी यांचा व त्यांच्या पक्षाचा त्यांनी वारंवार पराभव केला, पराजित केलं, त्यांना यश मिळू दिलं नाही. त्याच्यामुळे काही खोट्या प्रकरणाची उभारणी करून त्यांना अटक केली. जसं मला अटक केली, अनिल देशमुखांना अटक केली, खोटी प्रकरण. गेल्या काही वर्षापासून या देशामध्ये लोकशाही चा एक डोंबाराचा खेळ सुरू आहे लोकशाहीच्या नावानं, आणि त्या डोंबाराच्या खेळामध्ये ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, पोलीस यांचा वापर केला जातो. 2024च्या लोकसभा निवडणुकीला नरेंद्र मोदी यांची हुकुमशाही संपवण्याचा जनादेश दिला. त्यांना बहुमत नाकारलं ते ईडी आणि सीबीआयच्या गैरवापरामुळे. याच्यापासून ईडी, सीबीआय सारख्या संस्था बोध घेणार आहेत का, हा आमचा पहिला प्रश्न. त्यात निवडणूक आयोग सुद्धा आलेला नाही. संपूर्ण घटनात्मक संस्था ज्या पद्धतीनं मोदी आणि शहांच्या कठपुतळी कळसूत्री बावल्यांप्रमाणे नाचताना दिसत होत्या, त्या विरोधात जनादेश आलेला आहे. आणि नरेंद्र मोदींना बहुमतावरून खाली उतरवून उघड्यांवरचं सरकार बनवण्यामध्ये त्यांना भाग पाडलेला आहे. आता मला खात्री आहे की अरविंद केजरीवाल यांच्या संदर्भात जी अटक दाखवली ती कशा प्रकारे बेकायदेशीर आहे, पुराव्याशिवाय आहे, हे न्यायालयानं सांगितलं. पीएमएलए कोर्टात, ईडीचं कोर्ट, जे माझ्या बाबतीत झालं होतं, पीएमएलए कोर्टाने सांगितलं हे बेकायदेशीर. यापासून तरी ईडी आणि सीबीआय बोध घेणार आहे का? नरेंद्र मोदी, अमित शाह बोध घेणार आहेत?
तर दादा नीट के भुसे एग्जाम असेल, को लेके हसन सर, मुश्रीफ नीट के असेल, एग्जाम को अनेक लेके वेळा और नेट पुरावा का केला एग्जाम है और नीट के एग्जाम को लेके जो सवाल उठ रहे हैं, विद्यार्थियों के भविष्य पे सवाल उठ रहे हैं। संसद में चर्चा होगी। धर्मेंद्र प्रधान जी मंत्री है और जो आरोपी पकड़े हैं उन्हें मान्य किया है कि गड़बड़ घोटाला पेपर लीक हुआ है। कौन जिम्मेदार है? इतनी बड़ी एग्जाम है। परीक्षा पे चर्चा करने के बाद हमेशा पीएम साहब करते थे, लेकिन अभी उनका मुंह बंद। हम चर्चा करेंगे दिल्ली। तर हसन मुश्रीफ स्पीकर असेल, दादा सीट को भुसे लेके- असतील, या अधिवेशनात हे मुद्दे उपस्थित केले जाणार का? तुम्ही अनेक आरोप केले होते, आरोप नाही, पुराव्यासह बोललोय आम्ही, पुराव्यासह बोललोय। अरविंद केजरीवाल, संजय राऊत, अनिल देशमुख, बरं का, नवाब मलिक, हेमंत सोरेन, मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांना अटक केली जाते कोणत्याही पुराव्याशिवाय। पण जे पुरावे आम्ही देतो आहोत महाराष्ट्रातल्या मंत्र्यांचे, आमदारांचे, खासदारांचे, जे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होतात किंवा त्या उमेदवारांना भाजपा पाठिंबा देते अशा ईडी सीबीआयच्या केसेस असलेल्या, त्या संदर्भात नक्कीच आम्ही प्रश्न विचारू। सर, आपने नेताओं के नाम लिए, किन किन नेताओं को गलत तरीके से फंसाया गया और बाकी जो दूसरे नेता हैं जिनके बारे में आप एविडेंस दे रहे हैं। चर्चा करेंगे दिल्ली। तर हसन मुश्रीफ स्पीकर असेल, सीट दादा को भुसे लेके- असतील, या अधिवेशनात हे मुद्दे उपस्थित केले जाणार का? तुम्ही अनेक आरोप केले होते, आरोप नाही, पुराव्यासह बोललोय आम्ही, पुराव्यासह बोललोय। अरविंद केजरीवाल, संजय राऊत, अनिल देशमुख, बरं का, नवाब मलिक, हेमंत सोरेन, मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांना अटक केली जाते कोणत्याही पुराव्याशिवाय। पण जे पुरावे आम्ही देतो आहोत महाराष्ट्रातल्या मंत्र्यांचे, आमदारांचे, खासदारांचे, जे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होतात किंवा त्या उमेदवारांना भाजपा पाठिंबा देते अशा ईडी सीबीआयच्या केसेस असलेल्या, त्या संदर्भात नक्कीच आम्ही प्रश्न विचारू। सर, आपने नेताओं के नाम लिए, किन किन नेताओं को गलत तरीके से फंसाया गया और बाकी जो दूसरे नेता हैं जिनके बारे में आप एविडेंस दे रहे हैं, उनको नई जेल में डाला जा रहा है। डेफिनेटली महाराष्ट्र में हो या दिल्ली हो या झारखंड हो, हमारे खिलाफ कोई सबूत नहीं था, नहीं है। मुंबई में बीएमसी में जो अधिकारी को पकड़े हैं, या जो चाहे खिचड़ी के मामले में हो या चाहे कोविड सेंटर के मामले, लोगों ने काम किया है, लेकिन राजनीतिक बदले की भावना से लोगों को अरेस्ट किया ईडी और सीबीआई। अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया जी, सत्येंद्र जैन, हेमंत सोरेन, महाराष्ट्र में अनिल देशमुख, मेरा उदाहरण है, हाँ, नवाब मलिक जी, ये सभी को बदले की भावना से ही बीजेपी के लोगों ने अरेस्ट करवाया, खास करके देवेंद्र फडणवीस, अमित शाह, नरेंद्र मोदी। अब हम पूछेंगे ना कि आपके साथ जो लोग हैं उनके ऊपर ईडी की केसेस चल रही है, ईडी ने उनको अरेस्ट वारंट भेजे हैं, समन्स भेजे हैं, तो उनके बारे में आप ईडी क्या करें? हम जरूर सवाल पूछेंगे। अंतरराष्ट्रीय योगा दिवस है, आप क्या कहेंगे? कोयता गँगची दहशतवादी बंद झाली आहे, तर 2 दिवसापूर्वी वसई ते भर रस्त्यात एका देखिए, कोयता गैंग के सूत्रधार जो है वो सरकार में बैठे। कोयता गँग काय आहे? या राज्यातली कायदा व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे, कारण सरकारच गुंडांच्या हातामध्ये आहे, गुंडांना पोचणाऱ्यांच्या हातात सरकार आहे। मी मागे म्हटलं होतं, मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरून निवडणुका लढवण्यासाठी, जिंकण्यासाठी तुरुंगात कसे फोन जातात, गुंडांना कसं बाहेर काढलं जातं, आणि त्या गुंडांचा वापर लोकसभा निवडणुकीत नक्कीच झालेला। त्याच्यामुळे कोयता गँग वगैरे वगैरे जे आहेत ना, त्याचे सूत्रधार वरच बसले 6व्या माळ्यावर। चला, आज थँक्यू। अंतरराष्ट्रीय योगा दिवस है, क्या मोदी जी योगा करेंगे, देश देखेगा। 10 साल से देश यही देख रहा है। आज सुबह देखा कौन आपने मुख्यमंत्री योगा कर रहे, डेप्युटी सीएम योगा कर रहे, अच्छी बात। तर पोलिसांच्या बदल्या देखील रखडल्या आहेत, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर पुन्हा एकदा आलाय। ये सरकार कहाँ चल रही है? सरकार नहीं चल रही है। पुलिस हो, प्रशासन हो, ये सब एक गुंडों की टोली जैसे चला रहे हैं, अंडरवर्ल्ड जैसे। चलो, थैंक सर, यू। बिहारमध्ये सर अहमदनगर महामार्गावर समस्त ओबीसी समाज रस्त्यावर उतरला असून टायर पेटवून त्यांनी आपला निषेध व्यक्त केला आहे। बीड जिल्ह्यात ओबीसी समाज आक्रमक झाला आहे। बीड अहमदनगर महामार्गावरील धामणगाव येथे समस्त ओबीसी समाजातील महिलांनी रास्ता रोकोमध्ये मोठा सहभाग नोंदवला आहे।
मागील 9 दिवसापासून लक्ष्मण हाके यांचे उपोषण सुरू आहे आणि याच उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हातोला या ठिकाणी देखील मागील 4 दिवसापासून उपोषण सुरू आहे। पंकजा मुंडे यांनी सरकारला लेखी पत्र दिले आहे, त्याची सरकारने तात्काळ दखल घ्यावी आणि ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागू नये अशी आग्रही भूमिका आणि मागणी या ठिकाणच्या आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे। बीड अहमदनगर महामार्गावर ओबीसी समाजाने टायर पेटवून निषेध नोंदवला आहे। बीड प्रतिनिधी वडीकुत्री तालुका अंबड जिल्हा जालना या ठिकाणी प्राध्यापक हाके सर आणि वाघमारे सर हे आज 9-10 दिवस झाले उपोषणाला बसलेले आहेत। ओबीसी आरक्षण बचावासाठी ते उपोषणाला बसलेलं आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमची सर्वांची भावना आहे, पण ओबीसी मधून त्यांनी देऊ नये याच्यासाठी आज आमचा हा लढा आहे। त्यांना आरक्षण मिळावंच ही आमची सगळ्यांची भावना आहे पहिल्यापासून, पण ओबीसी मधून त्यांना आरक्षण देऊ नये हे आज सगळ्या ओबीसी बांधवाच्या तर्फे आज सगळ्या ओबीसी बांधवाच्या वतीने हा लढा चालू आहे। जर कुणी मागायला लागला असेल तर ते आम्ही कुणाला देऊ देणार नाही। यासाठी आज आम्ही सर्व महिला भगिनी आज रस्त्यावर उतरलेलो आहेत। मराठा समाजाने आरक्षण त्यांच्या वेगळ्या कोट्यातून घ्यावा, ओबीसी कोट्यातून आम्ही देणार नाहीत आणि मिळूही देणार नाही। त्यासाठी आज आम्ही महिला रस्त्यावर चक्काजाम आंदोलन शांततेच्या मार्गाने करीत आहोत आणि जर आमची मागणी तशी जर सरकारने पूर्ण नाही केली तर ह्याच महिला सगळ्या महाराष्ट्रातील ओबीसी समाजातील दुर्गेचा अवतार धारण करतील। पुणे येथे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते। आज 10वा आंतरराष्ट्रीय योग दिन आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने पुण्यात संस्कृती प्रतिष्ठान व पतंजली योग समितीच्या वतीने भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या योग शिबिरात पुण्याचे खासदार आणि केंद्रीय सहकार तथा नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते। पुणे प्रतिनिधी नाही, मी खरं तर गेले 10 वर्ष पतंजली योग समिती आणि माझे भारतीय जनता पार्टी संस्कृती प्रतिष्ठान जे माझं आहे त्यांच्या माध्यमातून सातत्यानं प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम जागतिक योग दिनाच्या निमित्तानं साजरा करत असतो। स्वतः या कार्यक्रमाचा आयोजक असतो आणि त्यामुळे गेले 10 वर्ष मी या कार्यक्रमाची तयारी स्वतः येऊन करतो। आज जरी मंत्री म्हणून मी काम करत असतो तरी सुद्धा हा कार्यक्रम मी स्वतः सकाळी या ठिकाणी येऊन त्याची तयारी केली। आज जगभरामध्ये हा योग दिन साजरा होतोय, त्याचाच एक भाग आहे की आज पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात दरवर्षी नागरिक या कार्यक्रमाला सहभागी होतात। आजही आपण पाहत असाल की नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होताना आपल्याला दिसत आहेत। आता राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न आलेला आहे आणि केंद्राची मदत लागणार आहे म्हणतात। मला असं वाटतं की 2014 ते 19ला माननीय देवेंद्रजींच्या सरकारने पहिल्यांदा राज्यातल्या मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आणि तो उच्च न्यायालयात कायमही राहिला। त्यापूर्वी राज्यातल्या कुठल्याही नेतृत्वाने मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय काही नवीन नव्हता, तरी सुद्धा त्याला न्याय देता आला नव्हता कोणाला, पण युतीच्या सरकारने त्याला न्याय दिला। माननीय देवेंद्रजींनी त्याच्यासाठी खूप काम केलं। त्याच्यानंतर राज्यातलं सरकार बदललं आणि या सरकार बदललं त्या सरकारनं हे आरक्षण कायम ठेवण्यात त्यांना अपयश आलं आणि पुन्हा या राज्यामध्ये आता माननीय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय देवेंद्रजी, माननीय अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार काम करते आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण देणं असेल, ओबीसी समाजाला न्याय देणं असेल, या सगळ्या विषयामध्ये हे सरकार सक्षम आहे। आमचे सगळे नेते सक्षम आहेत, त्याच्यावरती खूप मनापासून प्रामाणिकपणे सगळे काम करत आहेत। त्यामुळे ओबीसीवरती कुठला अन्याय न होता मराठा समाजाला आरक्षण देणं, ओबीसीतल्या इतर घटकांना न्याय देणं, मला असं वाटतं की हे काम राज्यातलं सरकार, राज्यातलं नेतृत्व हे करण्यासाठी सक्षम आहे। पण एक कार्यकर्ता म्हणून, एक या राज्यातला केंद्रातला प्रतिनिधी म्हणून निश्चितपणे या सगळ्या विषयात जिथे जिथे
मला आवश्यकता मला सांगितलं जाईल तिथे तिथे मात्र मी निश्चितपणे उभा आहे. तुम्ही आता विमानतळावरती चाललात. विमानतळावरती सुद्धा आज योगा दिनाचा कार्यक्रम आहे. आमची सगळे मंडळी त्या ठिकाणी जमलेले आहेत आणि माझ्याकडं ते मंत्रालय असल्यामुळे आज आमच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन केलंय. मी तिथे निघालो. नवीन टर्मिनलचं उद्घाटन लवकर होईल. माननीय अमित भाईंकडे मी CISFच्या मॅनपॉवरच्या संदर्भात प्रत्यक्ष भेट घेतली. त्यांनीही आश्वस्त केलं की लवकरात लवकर या पुण्याच्या टर्मिनलसाठीची मॅनपॉवर देण्यात येईल किंवा पुढच्या काही दिवसात पुण्याचं नवीन टर्मिनल सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. मोफत शिक्षणाची घोषणा केली मात्र अंमलबजावणी मला पुढे जाऊ द्या. होणार सरकारच्या शिष्टमंडळाने ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या जालना येथील उपोषणस्थळी भेट दिली आहे. त्यांना मुंबईला त्या ठिकाणी आपण पाठवावं आणि सरकारची शासनाची चर्चा झाली. मला वाटतं एका चर्चेत किंवा दुसऱ्या चर्चेत होईल पण लवकर आपल्याला त्यातून मार्ग काढावा लागेल. कारण इतके दिवस उपोषणाला बसणं हे मला वाटतं अजिबात योग्य नाही. आणि शहराच्या दृष्टीने तब्येतीच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो पुन्हा दोन्ही जणांना नवनाथजींना की आपण या ठिकाणी शिष्टमंडळाची नामांकन द्यावी. आणि सर्व मी सर्व अधिकारी आहेत पदाधिकारी आहेत मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी चर्चा करतील आणि निश्चित त्यातून आपल्याला अपेक्षित असलेला जो विषय आहे जो प्रश्न आहे तो त्यातून सुटेल. कल्याणमध्ये आज तहसीलदार कार्यालयासमोर काँग्रेसने चिखलफेक आंदोलन केले आहे. पेपर फुटीसह इतर विषयांवर नाराजी व्यक्त करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशावरून राज्यभरात आंदोलन केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज कल्याण तहसीलदार कार्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी चिखलफेक आंदोलन केले आहे. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. आंदोलकांकडून महायुती सरकारबाबत रोष व्यक्त करण्यात आला होता. कल्याण प्रतिनिधी. आज आंदोलन केले, नेमके कशासाठी आंदोलन करताय? आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे माननीय प्रांताध्यक्ष नानाभाऊ पाटोळे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात युती सरकारवर चिखलफेक आंदोलन करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. त्यानुसार आम्ही आज कल्याण शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने हे आंदोलन ठेवलं आहे. असंविधानिक पद्धतीने जे सरकार या महाराष्ट्रात भाजपच्या कूटनीतीने बसवलं आहे, पक्ष फोडून घर फोडून जे सत्तेवर बसलेले आहेत त्यांनी या 2 ते 2.5 वर्षात शेतकरी असतील, विद्यार्थी असतील, कामगार असतील, महिला असतील, महागाई असेल या सर्वच स्तरावर हे सरकार अपयशी ठरले. आणि जे कमळ भाजपचं जे कमळ चिखलात फुलतं त्या चिखलात नेण्याचं काम या मुख्यमंत्र्यांनी या महाराष्ट्राला या चिखलात नेण्याचं काम या मुख्यमंत्र्यांनी केलं. आणि त्याचा निषेध सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते लोकांचा आवाज बनून आज हे आंदोलन करत आहेत. मला खात्री आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडीचंच सरकार येणार. कारण लोकांमध्ये प्रचंड रोष आहे. प्रत्येक आघाडीनं आज तुम्ही बघत असाल नीटची परीक्षेचे पेपर लीक झाले, शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही. आज सर्वच जण या महाराष्ट्रातील सर्व जनता त्रस्त आहे. गेल्या 5 वर्षामध्ये कुठलाही विकास, कुठलाही ठोस निर्णय हे सरकार घेऊ शकलं नाही. त्याचा निषेध म्हणून आज आम्ही हे आंदोलन करत आहोत. काय सांगाल तुम्ही? नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प सध्या पर्यटकांसाठी ठरतोय आकर्षणाची पर्वणी. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात विस्तारलेल्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प सध्या पर्यटकांसाठी आकर्षणाची पर्वणी ठरत आहे. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या 5 गेटमधून मोठ्या प्रमाणावर पर्यटक हे प्राणी पाहण्यासाठी येत असल्यामुळे सध्या या व्याघ्र प्रकल्पाला सुगीचे दिवस आले आहेत. स्थानिक वाहन चालक आणि गाईड यांना सुद्धा रोजगार प्राप्त झाला आहे. सध्या या व्याघ्र प्रकल्पातील वाघ हे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये सध्या जवळपास 32 वाघ असून त्यामध्ये 4 नर वाघ, 10 मादी वाघ यांच्यासह 16 बछडे आहेत. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी अस्वल, हरिण, सांबर, बारसिंगा, मोर, बायसन यासारख्या प्राणी पर्यटकांना दिसत असल्यामुळे गेल्या काही दिवसात येथील पर्यटकांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.
त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या बरोबर जिप्सी चालक, गाईड यांना सुद्धा रोजगार प्राप्त झाला आहे. या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये काही विदेशी पर्यटकांसह मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्र राज्यातील पर्यटक मोठ्या प्रमाणावर पर्यटनासाठी येत असतात. गोंदिया प्रतिनिधी. आपल्या NNTR मध्ये आता आपण पाहिलंच की जवळपास आपल्याकडची कब ॲडल्ट वगैरे मिळून अशी जवळपास 30च्या आसपास संख्या झालेली आहे. आणि गेल्या 3-4 वर्षापासून बरेचसे म्हणजे आपल्याला टायगरची संख्येमध्ये फ्लक्च्युएशन आपण पाहिलं जातं की होताना दिसत आहे. आणि त्याचं कारण म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे बी हॅबिटॅट मॅनेजमेंटची कामं असतील, जसं की वीड रिमूव्हल असेल किंवा ग्रासलँड डेव्हलपमेंट असेल, तर त्याचं चांगल्या प्रकारे काम झाल्यामुळं आपल्याकडे हार्बिव्हरची संख्या चांगल्या प्रकारे वाढताना दिसत आहे. आणि हार्बिव्हरची संख्या वाढल्यामुळं थोडंसं कार्निव्हरची संख्या वाढताना आपल्याला दिसत आहे. आणि टायगरची संख्या वाढल्यामुळं आणि टायगरचं सायटिंगचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढल्यामुळं पर्यटकांची दिवसेंदिवस आपल्याकडची आता गर्दी होताना दिसत आहे. आता तसं तर काउंट आपल्याला सांगता येणार नाही की ॲक्च्युली टोटल आपल्याला, परंतु जो बी गेटवरती जसं की आपल्याकडे प्रत्येक गेटला एक कोटा असतो की बाबा सकाळचं, जसं की चोरकमारा गेट आहे, सकाळचं 6 गाड्या, संध्याकाळचं 7 गाड्या. मंगेजर गेट असेल की जो बी कोटा आहे की त्याच्या 6 गाड्या, संध्याकाळचं 5 गाड्या, किंवा पिटेजर गेट असेल सकाळच्या 11 गाड्या, 12 गाड्या. पण जे बी जो बी पूर्ण कोटा आहे तो टोटली दिवसेंदिवस म्हणजे प्रत्येक दिवशी तो पूर्ण फुल होताना दिसत आहे, कारण पर्यटकांची संख्या त्या प्रमाणात वाढलेली असल्यामुळं. धुळे शहरातील गरुड मैदानावर पार पडला योग दिन. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त धुळे शहरातील गरुड मैदानावर सामूहिक योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांसह शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त धुळे शहरातील गरुड मैदान येथे सामूहिक योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात धुळे जिल्हाधिकाऱ्यांसह विविध प्रशासकीय अधिकारी आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. धुळे प्रतिनिधी. ओके. आज जागतिक योग दिनानिमित्त जिल्हा प्रशासन धुळे, क्रीडा भारती धुळे जिल्हा, त्याचप्रमाणे धुळे जिल्ह्यातल्या विविध योग प्रेमी संघटना यांच्या सहकार्याने, त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनातील सगळ्या डिपार्टमेंटच्या सहकार्याने आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व योग कार्यकर्त्यांच्या सहकार्याने आज या ठिकाणी जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. या योग दिनाच्या कार्यक्रमामध्ये सर्व सहभागी झालेल्या शाळांच्या जवळजवळ 1500 विद्यार्थ्यांनी आज या ठिकाणी अतिशय सुंदर योगाचं प्रात्यक्षिक केलं. आणि हे योग प्रात्यक्षिक करून घेण्यासाठी क्रीडा भारतीच्या वतीने जे काही अमूल्य असं सहकार्य जिल्हा प्रशासनाला मिळालं, त्याच्यामुळेच हा योग दिन आज अतिशय चांगल्या आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडलेला आहे. मी त्याबद्दल आज या सर्व सहयोगी संघटनांना, सगळ्या योग कार्यकर्त्यांना आणि या योग शिबिरामध्ये, योग कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व शाळा, सर्व प्रशासकीय अधिकारी, नागरिक आणि योगप्रेमींना या ठिकाणी मी योग दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि त्यांनी हा योग दिन साजरा करण्यासाठी जे सहकार्य केलं त्याच्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. भाजप सरकार विरोधात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशावरून राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे व त्याचाच एक भाग म्हणून अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चिखलफेक आंदोलन केले आहे. महागाई, बेरोजगारी, पेपरफुटी, बी बियाणे यांचा काळा बाजार या समस्यांबाबत भाजप सरकार कुचकामी असल्याचा आरोप यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे. जातीचे राजकारण न करता लोकांच्या समस्या सोडवण्याची मागणी यावेळी अमरावतीचे माजी पालकमंत्री सुनील देशमुख यांनी केली आहे. अमरावती प्रतिनिधी. आपण माहीत आहे की गेल्या कित्येक दिवसापासून सातत्याने घोटाळे या सरकारने चालू केलेले आहे. आल्याबरोबर नीटची एक्झामिनेशनमध्ये गडबड झाली, त्याच्यानंतर UGCच्या एक्झाममध्ये गडबड झाली, त्याच्यानंतर शेतकऱ्याला जे बियाणं वाटप त्याच्यामध्ये गडबड झाली. ज्या परीक्षा यांनी घेतलेल्या 23 लाख लोक विद्यार्थी नीटच्या परीक्षेला बसले, जवळजवळ 13 लाख
लोक नेटच्या परीक्षेला बसले. हे जे गोंधळ आणि घोटाळे, मोठ्या रेल्वेचा ॲक्सिडेंट झाला, म्हणजे सगळी चिखलफेक पुऱ्या देशामध्ये चिखलफेक झालेली आहे. म्हणून त्याचा निषेध करण्याकरता याच सरकारवर चिखलफेक करण्याचा आदेश आम्हाला काँग्रेस कमिटीने दिलेले होते. त्याच अनुषंगाने आमचे प्रवक्ते दिलीपबाबू येडतकर, विलासभाऊ इंगोले, बबलूभाऊ शेखावत, मिलिंदभाऊ चिमोटे या सर्वांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कमिटीने हा कार्यक्रम घेतलेला आहे. आणि तुम्ही पाहत असाल की लोक अक्षरशः कंटाळलेले आहे. आणि हे सरकारची हे झाल्यापासून जी पनोती लागली देशाला, तर त्या पनोती लोकांसमोर आणण्यासाठी हा प्रयत्न चालू आहे. येवल्यातील शालेय विद्यार्थ्यांनी योगासने करून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला. आज सर्वत्र आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होत असून येवला येथील एन्झोकेम विद्यालय तसेच स्वामी मुक्तानंद विद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी विविध योगासने करत योग दिनात सहभाग नोंदवला. यावेळी शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांना योगासनाचे प्रात्यक्षिक करून दाखवले. येवला प्रतिनिधी.